नमस्कार मित्रांनो, ओढ गावाकडची या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये गावाकडून सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आहे आमच्या गावचा छबेना, तर त्याचाच एक छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर ही पाहू शकता आमची जनी आहे। जनी आहे हो, बरी आहे, बरं आहे। तर चला आता मंदिराजवळ छबेना काय असतो ते तुम्हाला दाखवेल। तर मित्रांनो, छबेना म्हणजे पालखी नाचवणे, देवाची आसनकाठी जी असते ती नाचवणे, आणि जी पालखी असते ते मंदिराच्या सभोवताली 5 फेऱ्या मारते। आणि त्याच्यानंतर जी देवाची पालखी असते ती आम्ही ज्या दिवशी होळी पेटवली होती त्या होळी पेटवलेल्या मैदानामध्ये, म्हणजे जे शेत आहे तिथं होळी पेटवली होती, जे 9-10 होळ्या झाल्या होत्या, तर त्या होळीच्या भोवतानी पण एक 5 फेऱ्या मारेल। आणि त्याच्यानंतर येऊन सानेवरती म्हणजे आपल्या मंदिरामध्ये येऊन परत येऊन थांबेल। तर अशा प्रकारे आमचा छबेनाचा सण असतो, तर तोच दाखवतोय मी। आणि लेझिम, काठी नाचवणे, पालखी नाचवणे वगैरे बघितलं असेल तुम्ही। आणि आता चला, आता भेटूया होळीच्या मैदानाच्या दिशेने। शकता आमचे कृष्णा आप्पा बसलेत इकडं। औषध का ग डोक्याला हात लावलायस? इकडे काठी घेण्याचा प्रयत्न करतायत, इकडे पाहू शकता काठी हातात घेण्याचा प्रयत्न करताय। बरं इकडे बघ, कोण प्रॅक्टिस करतात? अरुणने उचललेली आहे काठी। हे काठी उचलणं एवढं सोपं काम नसतं। एक हा इकडे लाव की बधीर ह्याला लाव।
हा कलर आज रंग पण हे बघ उठून दिसतायत आणि जाबा उठून दिसताय एकदम. तर मित्रांनो आता पालखी होळीच्या दिशेने चालली आहे. तर चला आता होळीच्या मैदानावरती भेटूया. म्हणजे जाता आता अजून पालखी नाचवणे आणि लेझिमच्या तालावर नाचणे होतच राहील. तर चला आता मंदिरचं जो अंगण आहे ते पूर्ण खाली झालेलं आहे आणि आता इकडं सगळं जमाव झालेलं आहे. ते पाहू शकता इकडं काठी नाचवणे वगैरे आणि इकडून या दिशेने वरती होळीचा खाचरा जाईल. वा 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 वा. तर पाहू शकता ही आसन काठी देवाची काठी आणि पालखी आता होळीच्या मैदानामध्ये चालली आहे. हे पाहू शकता हे सगळं गावकरी हे पाहू शकता इथं आता होळीच्या खाचरामध्ये पालखी येते आणि यांचा इकडे मान असतो. पालखीचे पाय धुतले जातात. तर मित्रांनो फायनली आता होळीच्या मैदानामध्ये पालखी आली आहे. हे पाहू शकता तुम्ही हे होळीचं मैदान आहे. इकडं होळीच्या भोवतणी आसन काठी देखील 5 फेऱ्या मारते आणि 5 फेऱ्या मारण्याचं सौभाग्य हे आमच्या भोऱ्याच्या वाटेला आलंय. आता होळीच्या भोवतणी म्हणजे इथं जी होळी लागली होती त्याच्या भोवतणी आता पालखी देखील 5 फेऱ्या मारेल. हे पाहू शकता. शिंपी नजर माझ्यावर सावळे हरीची. आणि इकडे एसटीचं देखील आगमन झालेलं आहे. गावची एसटी बघू शकता. आता पालखी मंदिराच्या दिशेने चालली आहे. तेजू तर आता फायनली मित्रांनो
पालखी जी भैरवनाथाची पालखी आहे ती सानेवरती येऊन बसली आहे. ही आहे ती सान आहे आणि आमचं मंदिर आणि इकडं बाजावाले पण आता बसलेत. तर सगळे आता गावकरी आलेत. पालखी सानेवरती बसली आहे आणि आता गावकऱ्यांची मीटिंग होणार आहे. हे बघू शकता. तर मित्रांनो छबिन्याचा कार्यक्रम हा पूर्णपणे पार पडलेला आहे. पालखी आमची सानेवरती बसली आहे. म्हणजे पालखी सानेवरतीनं उठून मंदिराच्या भोवतून 5 फेऱ्या मारते. ढोल ताशांच्या गजरात खालोबाजीच्या गजरामध्ये ही होळीच्या मैदानावरती जाते आणि होळीच्या मैदानावरती 5 फेऱ्या मारते आणि परत मंदिरामध्ये वाजत गाजत परत मंदिरामध्ये सानेवर येऊन बसते. तर हा छबिन्याचा ब्लॉग होता. तर तुम्ही पूर्णपणे बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि ओढ गावाकडची या यूट्यूब चॅनलला अशाच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओ येत राहतील. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून कमेंट करा. हा आणि बोल ना, इथं आमच्या इकडे मीटिंग इकडे आता मीटिंग चालू आहे. गाव पांढर बसले इकडे.